सर्व पत्रकार बंधू भगिनी, आपणास या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन येथे या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचा हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन ही कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणात संघर्षाच्या या मार्गक्रमण करत या ठिकाणी या विशाल स्वरूपामध्ये आज आपल्याला अस्तित्वात दिसून येत आहे. सोशल मीडियामध्ये त्या लोकांकडून जे काय फोटोग्राफिक्स म्हणून प्रचार करीत आहेत ते सर्व खोटं आहे. अशा काही कागदोपत्री काही झालेले नाही आहेत. इतिवृत्तामध्ये त्याबद्दल कोणतेही उल्लेख नाही आहेत. आता सर्व लोक स्वतंत्र आहेत. कोण न्यूज मध्ये, ग्राफिक्स मध्ये, सोशल मीडियामध्ये आपण तिथे काही बंधन नाही टाकू शकत. परंतु अशा त्यांनी खोटारडा प्रचार करून बहुतांना गुमराह करू नये आणि 30 तारखेला झालेल्या घटनेवर आपण न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधव आता एकत्रित झालेले आहेत, संतापित झालेले आहेत. 15 तारखेला परवापासून आपण अनिश्चितकालीन धरणा प्रदर्शन कल्याण डोंबिवली महानगरपालिके मुख्यालयासमोर आपण करणार आहोत. जे सर्व भिक्खू संघ, तमाम बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी हजर राहणार आहेत. किती दिवस चालतील ते काय सांगता येत नाही. मध्यंतरी महामोर्चाही होईल. आम्ही प्रत्येक वेळी आक्षेप घेतलेला आहे. 2010 ला असतील, 15 ला, 14 ला असतील. आणि आम्ही जसं बोललो, त्यांच्या हातात सर्व सत्ता पावर असल्या कारणाने आणि आम्ही शांतीचा मार्गाने चालणारा आम्ही भिक्खू संघ असल्या कारणाने आमच्या आक्षेपाला त्यांनी योग्य प्रकारे न्यायिक दृष्टीने दखल अद्यावत घेतलेले नाही. त्यामुळेच ही 30 तारखेची घटना त्यांच्याकडून परत एकदा झाल्याचे आम्हाला दिसून आलं. जाऊन त्यांना विचारणा केली पाहिजे. आपण जे आनंद उत्सव साजरा करतात तर आपल्या हातात काय GR नोटिफिकेशन, काय या ठिकाणी महाबोधी संकुल घडवण्यासाठी काय आपल्याकडे अधिकृत शासनाकडून कागदपत्र मिळाले असतील, म्हणजे ऑर्डर, निर्देश, निर्णय असं नाही काय उचित कारवाई करावे यात काय अर्थ नाही. तर आपण त्यांच्याकडून ते मागून घेऊ. मला सुद्धा आपण देऊ शकता. इतिवृत्तामध्ये जे आहे ते आम्ही जी पूर्वीपासून मागण्या करीत आहोत, तथागतांची बुद्धरूप, महाबोधी प्रतिकृती, तर त्याची फक्त एक शासकीय प्रोसिडिंग्स म्हणून त्या ठिकाणी लिहून त्यावर निर्णय काहीच नाही लिहिलेला आहे. तपासून उचित कारवाई करावी अशा स्वरूपाचं हे सर्वसाधारण प्रोसिडिंग्स. त्या व्यतिरिक्त असा आदेश, निर्णय, GR अध्यादेशच्या स्वरूपात काहीच नाही.